तालुक्यातल्या माळमाथा परिसरातील सायणे, करंजगव्हाण आणि झोडगे या महसूल मंडळातील 29 गावातील शेतकरी मागच्या वर्षाच्या पीक विम्यापासून वंचित आहेत। शेतकरी संतापलेले होते। वारंवार शासन दरबारी तक्रार केल्यानंतर मालेगाव इथल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी, पीक विमा अधिकारी, शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। या 2 महिन्यात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना नाही मिळाले तर कंपनीवर गुन्हा दाखल करू असं देखील शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। मालेगाव तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते आज अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत। जवळपास मागच्या वर्षाचा विमा जो पीक विमा आहे तो त्यांना अद्यापपर्यंत मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे जी विमा कंपनी आहे आणि शेतकरी आहे यांची कुठेतरी बैठक आज अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती आणि त्या बैठकीत तहसीलदार, कृषी अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते। आपण जाणून घेऊ की शेतकऱ्यांकडून की त्या बैठकीत काय निर्णय झाला, काय सांगणार? नमस्कार। आज आमचे सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी शेतकरी त्याचप्रमाणे पीक विमा कंपन्या व संबंधित शासन आणि प्रशासन यांची संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवली होती। याचा मूळ उद्देश असा होता की मागच्या वर्षी आमच्या सायने महसूल मंडळ, करंजगव्हाण महसूल मंडळ व झोडगे महसूल मंडळातील तत्वतः 2 गावं अशा 29 गावांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शब्द दिलाय की सायने महसूल मंडळ आणि करंजगव्हाण महसूल मंडळ या महसूल मंडळातील 29 गावांना पीक विमा कंपनीचे पैसे मिळतील म्हणून मिळतील असं या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी साहेबांना शब्द दिलाय आणि तोच एक विश्वास साहेबांवर कुठेतरी विश्वास ठेवून म्हणून आम्ही आज 2 महिन्याची प्रतीक्षा करावं। जर नाही आला तर FIR दाखल होईल। लोकांमध्ये ही जागरूकता करून कंपनीला आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ अति पद्धतीत जास्तीत जास्त कसा देता येईल यासाठी कृषी खात्याने मुदत वाढवण्याचेही संकेत दिलेले आहेत। त्याबद्दल मी खरं तर अप्पर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो। साहेबांनी आमचा माळमाथा लक्षात घेऊन आमच्या 2 मंडळांना पीक विमा मिळाला नाही म्हणून माळमाथ्यात सततचा दुष्काळ असल्यानंतरही पीक विमा मिळाला नाही म्हणून साहेबांनी सरळ विमा कंपनीला त्यांच्या शब्दात सांगितलं की 2 महिन्याच्या आत त्यांना पैसे नाही मिळाले तर मी एक सविस्तर बैठक लावून घेतल्यामुळे मी एक जबाबदार आहे आणि त्या जबाबदारीतून तुमच्या कंपनीवर मी FIR दाखल करेन। आज या बैठकीत असं त्या साहेबांनी आश्वासित केलं आहे की काहीतरी शेतकऱ्यांसाठी जो पीक विमाचा जो प्रश्न होता तो मार्गी लागणार आहे आणि साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आज सर्व शेतकरी राजा आपल्या मार्गाने साहेबांवर विश्वास ठेवतो। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।